न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। यवतमाळ जिल्ह्यात जानेवारीत 22 शेतकरी आत्महत्या। तरुण शेतकऱ्यांचे मृत्यू, प्रशासनासाठी गंभीर इशारा। पालकमंत्री संजय राठोड यांच्यासमोर मोठे आव्हान। यवतमाळ शेतकरी आत्महत्यांसाठी देशपातळीवर कुप्रसिद्ध ठरलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुन्हा एकदा भयावह वास्तव समोर आले आहे। अवघ्या जानेवारी महिन्यात 31 दिवसात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद समोर आली असून यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। विशेष म्हणजे या आत्महत्यांमध्ये 30 ते 50 वर्षे वयोगटातील कुटुंबाचा कणा असलेल्या तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे। कर्जाचा डोंगर, पीक नुकसान, हमीभावाचा अभाव आणि मानसिक आरोग्य सुविधांचा दुष्काळ ही कारणे दरवेळी पुढे येतात। मात्र शासनाच्या उपाययोजना प्रत्यक्षात का उतरत नाहीत असा थेट सवाल उपस्थित होत आहे। 13 तालुक्यांमध्ये आत्महत्यांची नोंद, संकट सर्वदूर। यवतमाळ जिल्ह्यातील 16 पैकी 13 तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे ही समस्या एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याभर खोलवर पसरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे। तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या: पांढरकवडा 2, झरी जामनी 3, घाटजंची 2, महागाव 1, दारवाह 1, उमरखेड 1, बाभुळगाव 3, यवतमाळ 2, नेर 1, कळंब 1, राळेगाव 1, आर्णी 1। कारणे तीच, उपाय मात्र कागदावरच। पीक नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती, हमीभावाचा अभाव आणि मानसिक आरोग्य सुविधांचा दुष्काळ ही कारणे दरवेळी पुढे येतात। मात्र शासनाच्या उपाययोजना प्रत्यक्षात का उतरत नाहीत असा थेट सवाल उपस्थित होत आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्यासमोर कसोटी: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासमोर ही परिस्थिती मोठे आव्हान ठरली आहे। केवळ पाहणी दौरे आणि आश्वासने नकोत, तर शेतकरी आत्महत्यांवर तातडीने ठोस आणि परिणामकारक उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे। प्रश्न एकच आहे, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासन कधी जागे होणार? ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज मराठी। पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात जगाची इबरत राखणारा कापूस उत्पादक शेतकऱ्याने या जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून, पाय घासून, गळफास घेऊन, विहिरीत उडी घेऊन विषप्राशन करून आपले जीवन संपविलेले आहे। हे विदारक वास्तव शासन आकडेवारीतून समोर आलेले आहे। या आत्महत्या नसून प्रत्यक्ष शासन व्यवस्थेकडून केल्या गेलेल्या हत्या आहेत व याची नैतिक जबाबदारी राज्य शासनाने व केंद्र शासनाने घ्यावी। शासनाचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झालेली आहे। मोदी प्रणित शासनाने अमेरिकेच्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेत भारताच्या शेतकऱ्यांना उभं केल्याने या पुढच्या कालखंडात हे संकट अधिक भयावह झालेलं आहे। सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव नसल्याकारणाने व चुकीच्या वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून आयात व निर्यातीचे धोरण राबविल्याने शेतकरी हा आर्थिक कोंडीत सापडलेला आहे। या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून त्याच्यासाठी ठोस उपाययोजना या कृषीप्रधान देशात असायला हव्या, पण दुर्दैवाने या महायुतीच्या व केंद्र शासनाच्या एनडीएच्या शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष या शेतकऱ्यांकडे झालेलं आहे। अर्थसंकल्पातून शेतकरी बेदखल झालेला आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या आत्महत्या झालेल्या 22 शेतकऱ्यांची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो।